पुस्तक बघा, तुझं पुस्तक, तुझं वही पुस्तक, तुझं पुस्तक नाही, तुझं पुस्तक, पुस्तक और पुस्तक न पुस्तक न पुस्तक येतं कशाला येतेच मग शाळेत पण त्या शाळेची बॅग वेगळी तुझी. बघा पाचवा प्रश्न घ्या. ए टू बी किती दिलाय रेशिओ आपला 3:1 दिलाय. मग यावरून मी काय करायचं आहे तुम्हाला आता ए अपॉन बी किती घ्यायचा ए अपॉन बी 3/1 घ्यायचं आणि ए ची व्हॅल्यू किती काढली आपण आता ए इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काढलेली व्हॅल्यू किती आली ए ची व्हॅल्यू किती होणार आहे तिरकस गुणाकार करून आता मग काढलेली मी हा ए इंटू 1 ए अँड 3b होणार ए ची व्हॅल्यू तुमची 3b झाली पहिल्या याच्यामध्ये बस चला बी अपॉन सी किती दिलेला आहे बी अपॉन सी इज इक्वल टू 5/1 असं घ्यायचं बघा हे आडवं दिलेलं आहे ते आपण उभं घ्यायचं आहे चला यामध्ये तिरकस गुणाकार करून काय होतं याची व्हॅल्यू बी इंटू 1 बी अँड सी इंटू 5 आलं तर आता यामध्ये परत बी ची व्हॅल्यू आली आता ही बी ची व्हॅल्यू इथं पुट करायची आपण म्हणजे ए ची व्हॅल्यू चेंज झालेली आहे मग काय होणार ए इज इक्वल टू 3 इंटू बी ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे 5c पुट करायची काय पुट करायची 5c म्हणजे ए इज इक्वल टू तुमचं किती झालं 15c झालं किती झालं फायनल व्हॅल्यू आली का तुमची बघा म्हणजे ए ची व्हॅल्यू 2 घ्यायची आहेत ही फायनल घ्यायची पहिली व्हॅल्यू फायनल नाही कारण त्यामध्ये बी ची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे तर ह्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की ए क्यूब अपॉन काय आहे 15b स्क्वेअर सी आणि ह्याचा ब्रॅकेट काय आहे परत क्यूब आहे चला ए चा क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब करायचा 15c चा क्यूब इथं आलं 15c चा क्यूब करायचा आपल्याला त्याला ब्रॅकेट घालायला पाहिजे परत 15 आहे तसं घ्यायचं वरचं बी चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 5c सांगा की कोणकोणती पद कट होणार आहेत खालची पद सगळी गेलेली आहेत मग वरती काय राहिले जरा सांगा आता वरती काय क्वेश्चन आपल्याला जो सेकंड सोडवायचा आहे तो काय करायचा बघा सेकंड मध्ये आपल्याला काय दिलंय ए स्क्वेअर अपॉन काय आहे 7bc आहे ए चा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर करायचा ए चा वर्ग म्हणजे 15c चा वर्ग करायचा ए स्क्वेअर म्हणजे 15c चा स्क्वेअर अपॉन 7 बी ची व्हॅल्यू किती ठेवायची तर बी ची व्हॅल्यू 5c ठेवायची
5c आणि c ची व्हॅल्यू काय ठेवायची गरज नाही. 15c स्क्वेअर म्हणजे 15c किती वेळा घ्यायचे 2 वेळा घेणार आपण आणि बाकीच्या किमती आहे तसं येणार खाली 7 5 c इंटू c आहे तसं राहिलं डबल c आहे. वरच्या 2c ला खालचं c काय होते सांगा कट होते बघा काय काय कट होते आपल्याला आता सांगा यार 5 एके 5 5 त्रिक 15 हा भाग गेला ह्या c ला हे c कट ह्या c ला हे c कट तर राहते काय सांगा 15 त्रिक 45 वरती c काय राहिलेलं नाही आणि इथं 7 राहते फक्त. आपला जो रेशो किती आलाय 45:7 असे येते बघा की कट करायचं आहे इथं 15c स्क्वेअर आहे 2 व्हॅल्यू घ्यायचं हे सगळ्यात सोपं होतंय लिहून घ्या. त्यामध्ये घ्या होमवर्क क्लासवर्क. पुढचा प्रश्न काय काय पहिली स्टेप केले बघा कोण सांग सगळे बऱ्याच जागेत मी विचारत बसतो उभारला किती वेळा आला उभारायला पहिली स्टेप काय केलं पहिला काय केलं पहिल्यांदा हा स्क्वेअर करायचा याचा चला स्क्वेअर केला याचा 0.04 0.4 a याचा आपण काय केला आपण स्क्वेअर केला असा आणि 0.4 इंटू 0.04 अंडर रूट b ह्याचा आपण काय केला मी स्क्वेअर केला. दोन्ही साईडचा स्क्वेअर केल्यावर किमतीमध्ये काय फरक पडत नाही. तर स्क्वेअर केल्यावर मी काय सांगितलं काय कट होतंय ह्या चिन्हाला हा वर्ग कट झाला पण ह्यामध्ये तसं कट होत नाही. मग ह्याचं काय राहिलं सांगा आन्सर आता इथं काय राहते 0.04 इंटू a इथं 4चा वर्ग किती होतो आणि किती घर सोडून पॉइंट 2 येणार कारण अगोदर एक घर होतं आता किती झाले 2 का 2 झाले वर्गामध्ये पॉइंट काय होतात दुप्पट होतात. परत इथं ह्याचं पण 4 चौक 16 किती घर सोडून पॉइंट चौक 4 का सांगा कारण अगोदर किती होते 2 पॉइंट होते आता किती होणार 4 आणि इथं जर 3 असेल तर 6 होणार पॉइंट आणि कर्णी b चा वर्ग ह्या वर्गाला हे चिन्ह काय होतंय कट होतंय. प्रत्येकाचं केला मी लक्ष ठेवा ह्याला फक्त हे कट केलेलं आहे पण इथे कट करून चालणार नाही ते डायरेक्ट पुढे घ्या. तुम्ही इथं कर्णी b चा स्क्वेअर काय आला b आला. चला आता पुढची स्टेप ह्याच्या पुढची स्टेप काय केलं आपण काय केलं ह्याच्या पुढची स्टेप इथं ए ला आहे तेच ठेवलं गुणाकार बी काय झालं भागाकार. उजव्या साईडला काय होतं हा गट आहे तसा ठेवायचा आणि डाव्या साईडला काय करायचं आपण काय करायचं 0.04 आता याला अनेक तुम्हाला सोपी पद्धत सांगतो याला एवढे येणार बरोबर आहे. आता पहिला मी संख्या एका ठिकाणी घेतो 16 गुणिले 16 इथं घेतलं आणि 4 गुणिले 4 इकडे घेतलं. आता पॉइंट बद्दल मी आयडिया काय करते बघा वरचे पॉइंट खाली 0 वाढवायचे आणि खालचे पॉइंट वर 0 वरती किती घर पॉइंट आहेत बघा 1 2 3 4 5 6 किती आहेत 6 वरती म्हणजे 1 वर किती 0 वाढवायचे 6 वाढवायचे 1 वर किती 0 वाढवायचे 6 आणि खाली किती पॉइंट आहेत 1 2 3 वरती किती 0 वाढवायचे 1 वर 3 0 वाढवायचे. काय केलं सांगा वरचे पॉइंट खाली 0 वाढवले आणि खालचे पॉइंट वरती 0 वाढवले. तर चला किती बघा कट कसं होते मला सांगा आता वरचे 3 0 कट खालचे 3 0 कट झाले 4 एके 4
4 चौक 16, 4 एके 4, 4 चौक 16. आपलं किती उत्तर आहे आता? 4 गुणिले 4 आणि खाली किती आहे? 1000 आहे. किती आहे? 1000. चला ह्याला तुम्ही 4 न भागू शकता किंवा डायरेक्ट 16 न सुद्धा भागू शकताय. चला मी 2 न भागतो. आपल्याला बघा, बे दोन्ही किंवा 4 न भागलं तर काय ते 4 एके 4, 4 दोन्ही 8, परत किती उरलं? 10 तून 8 गेले 2 उरलं, 4 पंचे 20, 250 उरलं. हे कट झालं. 4/250 झालं. फायनल याला 2 न पण भाग बे दोन्ही 4, बे के बे, बे दोन्ही 4, बे पंचे 10. तुमचं आन्सर काय आलं? 2/125. किती आलं? किती कितीने भागले बघा. इथं कितीने भागले मी? 4 न. इथे कितीने भागलं? 2 न. लक्षात ठेवा, लिहून घ्या. शेवटचा जो प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 7, काय बघा, इथं एक गट दिलेला आहे आणि बरोबर चिन्ह करून इथे गट आहे आणि आपल्याला कुणाची किंमत काढायची आहे? एक्सची किंमत काढायची. मग मी सांगितलेलं आहे मध्ये जर चिन्ह असेल तर कसं करायचं सांगितलेलं? मध्ये चिन्ह असेल तर काय करायचे? एक संख्या कुठे ठेवायची आणि एक संख्या कुठे ठेवायची? एक संख्या वरती ठेवायची आणि एक संख्या खाली ठेवायची. मग इथं काय येणार? x+3 अपॉन x+11 इज इक्वल टू, इथं काय होणार? x-2 वरती होणार आणि x+1 खाली होणार. चला तिरकस गुणाकार करायचा याचा. तिरकस गुणाकार x+3 इंटू x+1 इज इक्वल टू काय होणार? x-2 इंटू x+11. चला आता गुणाकार करायचा आहे. x न कुणाला गुणायचं? ह्या अखंड ब्रॅकेटला गुणायचं. x इंटू x+1, परत 3 न पण ह्याच ब्रॅकेटला गुणायचं. +3 इंटू x+1. चला जसं मी सेम इथं गुणलेलं आहे तर x न कशाला गुणायचं? x न कुणाला गुणायचं? x+11 ला. परत x न गुणल्यानंतर आता राहते काय? -2 न पण त्याच ब्रॅकेटला गुणायचं. x+11 ला मल्टिप्लाय करायचं. चला आता प्रत्येकाने मल्टिप्लाय करायचं. चला x न x ला मल्टिप्लाय केलं x², परत x न 1 ला मल्टिप्लाय केलं x येते. 3 न x ला मल्टिप्लाय केलं 3x आणि 3 न 1 ला मल्टिप्लाय केलं 3, x इंटू x काय होणार? x² होणार आणि x इंटू 11 11x, -2 इंटू x 2x आणि बे 11 काय झालं? 22 आणि प्लस मायनस मायनस. पाठीमागे सर काय आलं आन्सर आपलं सांगा? किती आन्सर आपलं? एवढं आलेलं आहे. चला यामध्ये आता कट काय काय होते सांगा मला? +x² आणि इकडं x². बरोबर चिन्हाच्या बरोबर कुठे आहेत? ते सेमच अंक आहेत लेफ्ट साइडला आणि कुठे आहेत? राईट साइडला आहेत. तर आता यामध्ये आणखी काही कट होत नाही. चला डावीकडे काय राहिलंय? x ला जवळ x घ्यायचं इकडं. मग इथं 11x मी आहेतच ठेवलं तर 11x हे इकडं आहे, अधिक x काय होत आहे? -x झालं. बरोबर चिन्ह दिलेलं मी इथं. अधिक 11x काय होतंय? अधिक 11x आहेतच ठेवलं, फक्त अधिक x काय होतंय? -x. त्यानंतर आणि कुठला बदल होते सांगा? अधिक 3x काय होतंय? -3x इकडेच घेतलं आपण आणि -2x आहे तसं चिन्ह राहिलं. आता इकडे काय राहणार? हे अधिक 3 आहेतच ठेवलंय. -22 इकडे काय होते? +22. मी काय केलं सांगा? संख्या एका ठिकाणी केली आणि अक्षर एका ठिकाणी. बरोबर चिन्हाच्या ज्या उजव्या बाजूला आहे तशीच ठेवलेली आहे, तिची चिन्ह बदलायची. बरोबर चिन्हाच्या 11x चिन्ह बदललेलं नाही बघा मी. आणि कुणा चिन्ह बदललं नाही? -2x, कारण ते ऑलरेडी इकडेच होती. फक्त इकडं मग कुणाला बोलून घेतलं?
अधिक एक्स अधिक 3x अधिक एक्स अधिक एक्स, त्यांचे चिन्ह बदललेत बघा. वजा 22 बदललं, अधिक 3चं बदललंय का मी चिन्ह, कारण ते आहे तसं होतं तिकडच. वजा 22 अधिक 22 आणि 3 किती झाले 25. 11x मधून x गेले, 11x मधून x गेले. हम्म 11x मधून x गेले, 10x 10x मधून परत 3x गेले, 10x मधून 3x गेले. 10x मधून 3x गेले. 7x मधून परत 2x गेले, 5x. गुणाकारच काय होणार इकडं 25 भागिले 5. किती आलं उत्तर 5 5 25. x बरोबर 5 हे तुमचं फायनल आन्सर आलं.